नमस्कार. सोशल मीडिया कंटेंटचे जे पहिले 2 भाग आपण जे इथे रेकॉर्ड करून अपलोड केले, त्यामध्ये होतं पॉझिटिव्ह कंटेंटचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आणि निगेटिव्ह कंटेंटचा निगेटिव्ह इम्पॅक्ट. तर या दोन्ही भागानंतर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आपण जे सोशल मीडियावरती कंटेंट पाहतो त्यामध्ये आपण पॉझिटिव्ह कंटेंट आपण पाहून कसं आपल्या शरीराला आपण त्याचा वापर किंवा त्याचं जे योग्य जे आपलं इफेक्ट आहे तो आपण कसा साध्य करू शकतो, तर यामध्ये आपण आता समजून घेऊया. तर सर्वप्रथम म्हणजे सोशल मीडियाचा कोणतेही कंटेंट असेल, मग तो पॉझिटिव्ह कंटेंट असेल किंवा निगेटिव्ह कंटेंट असेल. आता इथे मी मेडिकली सांगायचं जर इथे सांगायला गेलो तर ओव्हर युजेज किंवा आपण आपली झोप खराब करून जर आपण कोणताही कंटेंट पाहत असू तर ते चुकीचं आहे. तर सर्वात पहिलं म्हणजे लिमिट करणं, आपल्या शरीराला लिमिट करणं. किंवा मी आता काही व्यक्ती असे पण पाहिले आहेत, मला तर खरोखर कधी खूप असं म्हणजे वैताग येतो, त्रास होतो. जेवताना व्हिडिओ बघत राहायचं, वर खाली करत राहायचं. मग ते उष्ट हात असेल त्यांनी पण वर खाली ते व्हिडिओ केले जातात. किंवा मग बाथरूममध्ये जातात तेव्हा पण ते मोबाईल घेऊन जातात. काही लोक तर ड्रायव्हिंग करता करता पण मग ते यूट्यूब असेल किंवा अजून काय काय असेल, मेसेजेस असतील ते वाचून मेसेजेसचा रिप्लाय करणं तेही करतात. तर सर्वात पहिलं म्हणजे आपल्या स्वतःला लिमिट करणं आणि अकॉर्डिंग टू किंवा जे परिस्थिती आहे त्याप्रमाणे त्याचा वापर करणं. ही झाली पहिली गोष्ट. म्हणजे कोणताही कंटेंट चांगला असेल किंवा वाईट असेल तर त्याला आपण लिमिट केली पाहिजे. आपण आपल्याला झोपेला कॉम्प्रोमाइज करून चांगला कंटेंट जर पाहत असेल तर ते चुकीचंच आहे. तर पहिली स्टेप ही आता झाली. दुसरी स्टेप ही सोपी आहे. आपण सोशल मीडिया कंटेंट पाहतो, मग त्यामध्ये यूट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम्स असतील, त्यामध्ये जे रील्स येतात किंवा फीड्स येतात ते यूट्यूब आणि इंस्टाग्राम एक अल्गोरिदम असतं. म्हणजेच काय आहे, त्या व्यक्तीला काय आवडतं बघण्यासाठी तेच बरोबर अल्गोरिदमने त्या व्यक्तीला तेच कंटेंट त्याला पाठवलं जातं. मग पहिलं इथे तुम्ही लिमिट केलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण काही कंटेंट क्लिक करतो, क्लिक करण्याआधी विचार करा की हा कंटेंट आपल्या आरोग्यासाठी खरोखरच योग्य आहे का किंवा अयोग्य आहे. त्यानुसार मग तो कंटेंट पहा. जर तुम्ही सारखं तेच निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा निगेटिव्ह कंटेंट पाहत असाल तर ते यूट्यूब आणि इंस्टाग्रामचं अल्गोरिदम आहे तेच तुम्हाला पाठवत राहणार. त्यांना काही पडलेलं नाही, त्यांना जास्तीत जास्त युजेज झाला पाहिजे अशी त्यांची ही असते. त्यांना हेल्थचे इम्पॅक्ट काय आहेत ते नाही समजत. ते काय करतात, अल्गोरिदमच्या हिशोबामध्ये त्या व्यक्तीला ते व्हिडिओज किंवा काही इमेजेस असतात ते पाठवत राहतात. त्याच्यात त्यांची पण चूक नाही आहे. हा झाला दुसरा भाग. तिसरा भाग किंवा तिसरी स्टेप म्हणजेच काय आहे, या सोशल मीडिया कंटेंट जे आर्टिफिशियल सर्व आपण बघतो, कंटेंट तर आपल्या समोर तर आहे पण ते आपल्याबरोबर नाही आहे. मग या जागी आपल्याला काय करायचं आहे, निसर्गामध्ये जा. आपल्या कुटुंबाबरोबर, आपल्या पालकांबरोबर, पॅरेंट्सबरोबर किंवा आपले लहान मुलं असतील त्यांच्याबरोबर किंवा काही घरांमध्ये प्राणी असतात त्यांच्याबरोबर निसर्गामध्ये जा, त्यांच्याबरोबर चांगला टाईम स्पेंड करा. बघा, इथे मी तुम्हाला घाबरवण्याचं किंवा काही असं प्रयत्न नाही करत आहे, तुम्हाला एक अवेअर करण्याचा प्रयत्न करतोय.
सोशल मीडिया कंटेंटचा इफेक्ट किंवा त्याचा वापर किती आपल्या शरीरावर झाला पाहिजे हे आपण विचार केला पाहिजे. यामध्ये चौथी स्टेप, आपला वेळ जास्ती करून सोशल मीडिया कंटेंट पाहण्यामध्ये न घालवता काही अशा ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही आपलं शरीर किंवा मन रमवा, जसं की योग अभ्यास असेल किंवा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील किंवा तुम्हाला कोणताही चांगला असा छंद आहे किंवा हॉबी आहे त्यामध्ये जास्ती वेळ घालवा. समाजकार्यामध्ये वेळ घालवा किंवा आध्यात्मिक प्रगती कशी करता येईल यामध्ये वेळ घालवा, जेणेकरून सोशल मीडिया कंटेंट आपण कमी पाहू. आणि सर्वात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप, असे काही चांगले पॉझिटिव्ह कंटेंट क्रिएटर जसं की WBros टॉक्स यांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो, आभारी आहे. तुम्ही जर पहिले 2 भाग पाहिले नसतील तर त्याची आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करू. पुन्हा एकदा चॅनलला म्हणजेच WBros टॉक्सला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला चालू करून ठेवा. धन्यवाद.